हॅलो गाईज, वेलकम बॅक दिस चॅनल रेडिओलॉजी टेक्नॉलॉजिस्ट. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण वॅकन्सी बघणार आहे ठाणे महानगरपालिकांचं. हे सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. जे पण सरळ सेवाची तयारी करत आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. तर आपण बघू शकता की इथे जे आहे महानगरपालिका म्युन्सिपल ठाणे म्युन्सिपलची निघली आहे. तर याची वॅकन्सी फॉर्म भरायची तारीख राहणार आहे 12 ते 2/9 राहणार आहे, रात्री ते 11:59 ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा आणि निमवित्तीय सेवा म्हणजेच पॅरामेडिकल्स. ठीक आहे. प्रशासकीयमध्ये तुम्ही बघू शकता हे पदनाम दिलं आहे मित्रांनो, इथे वेतन स्तर दिले आहे आणि इथे वॅकन्सी चार्ट दिला आहे आणि इथे श्रेणी दिली आहे किती वेतन राहणार आहे. ठीक आहे. हे बेसिक आहे मित्रांनो. तरी आपण बघू शकता, तुम्ही बघा इथे सहाय्यक, परवाना, लिपिक, लेखा, कनिष्ठ, प्रदूषक, फायरमॅन, फिजिओथेरपी, बायोमेडिकल इंजिनियर, डायटिशियन, पब्लिक हेल्थ, नर्सिंग, PSC, क्षकिरण तंत्रज्ञ बघू शकता तुम्ही. S13 आहे, 35,400 ते 8 वॅकन्सी आहे. नंतर परिचारिका, स्टाफ नर्स S13 आहे. वैद्यकीय समाजसेवक S14 आहे, वॅकन्सी 6 आहे. मेमोग्राफी टेक्निशियन 13 आहे, 2 वॅकन्सी आहे. CT स्कॅनसाठी 13 आहे. त्याच्यानंतर 1 वॅकन्सी आहे अल्ट्रासोनोग्राफी CT स्कॅनसाठी, 2 वॅकन्सी आहे. S13 आहे. ECG टेक्निशियन, त्याच्यानंतर औषधी निर्माता अधिकारी यांच्यासाठी S10 आहे. बघू शकता तुम्ही इथे भरपूर पोस्ट अशा आहे की नॉन टेक्निकल, पॅरामेडिकल, टेक्निकल, क्लरिकल सगळ्यांची पोस्ट आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे की परीक्षेचं ऑनलाईन 7 दिवसाच्या अगोदर येणार आहे. ठीक आहे. आपण ऑलरेडी डेट डिस्कस केला आहे. ठीक आहे. तर आपण बघू शकता हे ऑनलाईन फी जे आहे रिझर्वसाठी 900 आणि खुलासाठी 1000 रुपये राहणार आहे. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे तुमच्या पदानुसार तुम्ही बघू शकता किती आहे. सहाय्यक, परवाना, निरीक्षक, त्याच्यानंतर लिपिक, पदनाम, हे बरेच वॅकन्सी आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता इथे कनिष्ठ अभियंता, त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कनिष्ठ अभियंता 1 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सहाय्यक अग्निशमन केंद्रीय पद अधिकारी S10 यांचे ते एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याला आहे. तुम्ही बघू शकता की तुमच्यानुसार कोणी भरू शकते, कोण चालू शकते, कोणतं एज्युकेशन तुमचं आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मनोपचार तंत्रज्ञ, परिचारिका, विशेष शिक्षक, स्वच्छता निरीक्षक, डायटिशियन. ठीक आहे. बायोमेडिकल इंजिनियर, फिजिओथेरपिस्ट, सायकॅट्रिक काउन्सिलर. ठीक आहे. इथे भरपूर वॅकन्सी दिल्या मित्रांनो. ठीक आहे. पब्लिक हेल्थ केअर नर्स, PHN गटक. ठीक आहे. याच्यासाठी जनरल GNM मागितला आहे. त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ कोर्स नर्सिंग मागितलं आहे, शासन मान्यता, महाराष्ट्र नर्सिंग आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी हेल्थ केअर, PHN अथवा समकक्ष 3 वर्षाचा अनुभव असेल पाहिजे. ठीक आहे. वैद्यकीय समाजसेवक गटक याच्यासाठी MSWचा कोर्स लागतो. त्याच्यानंतर 3 वर्षाचा अनुभव मागितला आहे. क्षकिरण तंत्रज्ञासाठी तुम्ही बघू शकता S13 वॅकन्सी S13 आहे. टोटल पोस्ट आहे 6 ते 7 आहे दिल्या आहे टोटल. इथे बघू शकता 8 पोस्ट आहे. त्याच्यानंतर विजामध्ये 2 आहे. विजामध्ये SC ST मध्ये बघा 2 आहे, 1 आहे. विजामध्ये 0 आहे. भजबमध्ये 1 आहे. इतर मागासवर्गीय OBC मध्ये 1 आहे. त्याच्यानंतर इथे
एक पोस्ट आहे SBCमध्ये, तिथे एक आहे आणि टोटल अशा 8 पोस्ट आहे. ठीक आहे. राखीवसाठी काहीच नाही मित्रांनो. ठीक आहे. ओपनसाठी काही नाही. हां, याचं तुम्ही क्वालिफिकेशन बघू शकता. मान्यताप्राप्त सगळ्यात मोठी बाब आहे आता ही इथे BPMT दिली आहे. BMRT किंवा BPMT ही पदवी डायरेक्ट डिग्री मागितली आहे. याच्यासाठी डिप्लोमा कोणतेही हे इलिजिबल राहणार नाही, त्यांना अर्ज करता येणार नाही. याची दक्षता घ्यावी. 3 वर्षाचा अनुभव आहे गरजेचा आहे त्यांना. ठीक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असावं. चालेल. स्टाफ नर्स त्यांच्यासाठी पण इथे दिलं आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या वॅकन्सी तुमच्या चार्टनुसार. ठीक आहे. मॅमोग्राफी टेक्निशियन्स याच्यासाठी जे आहे रेडिओलॉजी विशेष आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. ठीक आहे. याची टोटल पोस्ट आहे 2 आहे. ठीक आहे. अर्जासाठी 1 आहे आणि एक राखीवसाठी 1 आहे. चालेल. एंडोस्कोपीसाठी टोटल पोस्ट आहे 2. त्याच्यासाठी एंडोस्कोपी टेक्निशियनचं पदवी पाहिजे. ठीक आहे. पदवीचा नको आहे, म्हणजे डिग्री पाहिजे. ठीक आहे. सायकोलॉजिस्ट, सिटी स्कॅन तंत्रज्ञ एकही पदाला आरक्षण लागू नाही. एकही पदास लागू आरक्षण नाही. ठीक आहे. याचे टोटल जो वॅकन्सी 1 आहे आणि पूर्णपणे राखीव आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. याच्यासाठी तुमचं मान्यताप्राप्त विद्यापीठ भौतिकशास्त्र विशेषज्ञ विज्ञान शाखेत पदवी, शासन संस्थेकडून सिटी स्कॅन MRI प्रशिक्षण पूर्ण. त्याच्यानंतर शासकीय निमशासकीय स्वराज्य संस्था, खाजगी सिटी स्कॅन MRI तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव. याच्यासाठी 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. त्याला सिटी स्कॅन MRIसाठी प्रशिक्षण पूर्ण असणं गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर याच्यासाठी BSc फिजिक्स विषयासह विज्ञानाची हे पाहिजे. ठीक आहे. डिग्री BSc इन फिजिक्स पाहिजे. त्याच्यानंतर सिटी स्कॅन किंवा MRIचा अनुभव पाहिजे. ठीक आहे. अल्ट्रासोनोग्राफी किंवा सिटी स्कॅनसाठी त्याच्यानंतर काय सांगितल्याचं मान्यताप्राप्त विद्यापीठ भौतिकशास्त्र फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक विषयात विज्ञान शाखेची पदवी. ठीक आहे. शासन मानक संस्थेकडून अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण 3 वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे. याची वॅकन्सी जी आहे 2 आहे. अर्जासाठीच आहे. ठीक आहे. ओपनसाठी नाही. एक ओपन आणि 1 अर्जासाठी. ठीक आहे. ECGसाठी तुम्ही बघू शकता टोटल 19 पोस्ट आहे. ECG डिप्लोमा डिग्री मागितलं आहे. ब्लड बँक मागितलं आहे. त्याच्यानंतर डिप्लोमाचं त्याच्यानंतर डिप्लोमा किंवा डिग्री लागते. ठीक आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन पण मागितलं आहे जर असेल तर. ठीक आहे. हे ब्लड बँक टेक्निशियनसाठी आहे. हे ब्लड बँक सुपरवायझरसाठी आहे. ठीक आहे. चालेल. स्पीच थेरपिस्ट, चाइल्ड सायकोलॉजी बऱ्याच असे पोस्ट आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता दिलेल्या. औषधी निर्माता अधिकारी, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, पल्मोनरी लॅब टेक्निशियन्स भरपूर अशा पोस्ट आहे ते तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमच्यानुसार बघा तुम्हाला कोणता पोस्ट तुमच्यासाठी इलिजिबल आहे तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. त्यानुसार तुम्ही बघू शकता. ठीक आहे. हे डिग्रीचे नाव दिलं आहे. याच्यासाठी हे इलिजिबल आहे, ते इलिजिबल आहे. यांची डिग्री अर्हता दिला आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं आहे. ठीक आहे. तुम्ही ते बघू शकता. हे सिमिलर आहे. हे सिमिलर असलं तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. हां, एज क्रायटेरिया दिले आहे. राखीवसाठी 38, खुला मागासवर्गीयसाठी 18 किमान पाहिजे त्याला. ठीक आहे. किमान राखीवसाठी 18 पाहिजे, ते 38 पाहिजे. अनाथ 43, राखीव खुला 43. हे प्रवीण्यप्राप्त खेळाडूसाठी आहे. ठीक आहे. खेळाडूसाठी आहे आणि सैनिकांसाठी वेगळं आहे. 3 वर्ष अधिक आहे. ठीक आहे. हां, याच्यामध्ये निगेटिव्ह तर नाही आहे, पण हे आहे काय म्हणतात त्याला मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड म्हणजेच नॉर्मलायझेशन.
ठीक आहे. याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होण्यास आहे, तर त्याचा फॉर्म्युला दिला आहे. ठीक आहे. हे सर्टिफिकेट दिलं आहे, जे लागेल ते तुम्हाला त्या फायनल लिस्टमध्ये नाव आल्यानंतर. परीक्षेला उशीर येण्याबाबत हे काही सूचना दिली आहे. ठीक आहे. परीक्षेचे केंद्र नियमावली तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. चालेल मित्रांनो, धन्यवाद. भेटूया नवीनच व्हिडिओमध्ये.